तीर्थयात्रा जाय चुकू नको. जवहा काळाचे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐकवहिला. मनी भाव धरून भला नवंची त्याला चुकू नको. जोडोनी धन घाली नाती ब्रह्मरुंद्र पूजनयती. सत्याचरण दयाभूती हरी संगाती चुकू नको. दशायवन बांधवी अंगी पांगिला विषय स्मृती. काम क्रोध लोभ मोह त्यागी राही संत संगती चुकू नको. जवहा काळसे दुई ठेला तव तू हरिगुण काय ऐकविला. मनी भाव धरुनी भला न वंची त्याला चुकू नको. मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणी तय्यमाज्ञा. जवहा काळासे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐकवहिला. मनी भाव धरुनी भला न वंचे त्याला चुकू नको. विठ्ठल विठ्ठल हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपुले सहित पाही. तीर्थयात्रा जाय चुकू नको. सेवे लागी सेवक
शिरोनिया कर चरणी ठेवितो माथा परिसागे विनंती माझी पंढरीनाथा दयांची केली स्मरण होय सकळ विद्येंचरी कर्ण ते जीवन श्री चरण श्री गुरुंची नमस्कार यादा नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव लोकाविरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं मृगोषणातं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजीवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी झोप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी येथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रिय जननी देवांची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथांचे चरणी शरण एका जनार्दनी विठ्ठल जब हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले सहित पाही तीर्थयात्रा जाय चुकू नको जब हा काळ असे तुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला मनी भाव धरुणी भला न वंचे त्याला चुकू नको प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंग या ज्ञानदाना करता या चिंतना करता या विषया करता या संकीर्तना करता जो अभंग आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलाय तो अभंग याची आवाज भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला अखंड झिजवणार आहे देवमान्य संत संत मान्य संत आणि लोकमान्य संत शास्त्राने महान भक्त विश्वंदे महाराष्ट्रभूषण देवनिवासी तुमच्या आमच्या वारकरी संप्रदायाच्या कलष्टाने शोभून दिसणारे श्री संत जगद्गुरु तुकोबराय नम्रशील जगद्गुरु तुकोबराय अहंकार विरहित जीवन जगणारे जगद्गुरु तुकोबराय श्री महाराजांचा 5 चरणाचा आणि तुम्हाला आम्हाला सामान्य जीवाला योग्य रस्ता दाखवणारा सावध करणारा शिकवणारा अभंग आहे विठ्ठल समोर बसलेली मंडळी बोलत चला मी तुमच्या घरातला आहे तुम्ही माझ्या घरातले असं समोर कीर्तनामध्ये बसत असताना प्रतिसाद देत चला कारण खऱ्या अर्थाने कीर्तन आणि प्रवचन संवादात्मक असलं पाहिजे वक्त्याने विचारावं श्रोत्याने सांगावं असं जर कथा आणि कीर्तन जर असलं तर कीर्तनामध्ये रंगदेवता प्रकट होते आणि कीर्तनामध्ये रंगदेवता प्रकट झाली की कीर्तनाची वेळ कधी संपून जाते आपल्याला सुद्धा कळत नाही म्हणून ही रंगदेवता प्रकट व्हावी याकरता मला प्रतिसाद देत चला विठ्ठल अभंग जो निवडलाय तो अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे कोणाचा आहे तुकोबरायांचा फ्रेश बसा सगळ्यांनी मस्तपैकी काही काही माणसं माझ्याकडे असं पावलं जशी त्यांची मी कांदी पळवली कीर्तनामध्ये बसत असताना परीक्षक म्हणून कीर्तनामध्ये बसू नका आणि चेहरे फ्रेश ठेवून कीर्तनामध्ये बसा कीर्तनामध्ये बसत असताना कीर्तन या आत्मउद्धाराचं साधन हे समजून कीर्तन श्रवण करा विठ्ठल गोष्टी ज्या काही भावना तुमच्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करणार आहे त्याला शास्त्राचे पुरावे देत मी तुमच्याशी बोलणार आहे जरी खऱ्या अर्थाने एखादी गोष्ट तुम्हाला पटली नाही तरी माझ्या मनात नाही ते संत साहित्यातला पुरावा असेल किंवा शास्त्राचा पुरावा असेल म्हणून सर्वांगाचे कानकडून ऐकत असताना मला प्रतिसाद देत चला ऐका अभंग जो निवडलाय तो अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे कोणाचा आहे तुकोबरायांचा आहे आणि निवडलेल्या अभंगाच्या माध्यमातून त्या 4 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवन योग्य रस्ता धरावा आणि परमार्थिक दृष्टिकोनातून सावधानतेने जीवन जगावं याकरता 5 चरणांपैकी 4 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आम्हाला शिकवतात हे करण्याकरता चुकू नको
हे करण्याकरता चुकू नको, हे करण्याकरता चुकू नको, हे करण्याकरता चुकू नको. जर हे करण्याकरता तुम्ही जर चुकले तर काय होईल याचा परिणाम अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तैय माझ्या. आपण जर आयुष्यरूपी काळामध्ये जीवन जगत असताना जे 4 मुद्दे जगद्गुरु तुकोबरायाने सांगितले, त्या 4 मुद्द्यांना जर चुकलो तर काय होईल. आपल्याकडे कितीकडे गंध श्रीमंती जरी असली, सत्ता जरी असली, संपत्ती जरी असली, तरी आपल्याला यमाच्या आपलं संचित पुढे निघून जातं आणि काळाच्या दृष्टीला त्याने बळी पडावं लागतं. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल वाही, तुका म्हणे तैय माझ्या. जव्हा काळ असे दुरी ठेला, तव तू हरिगुण गाय ऐकवहिला, मनी भाव धरुनी भला, न वंचित्याला चुकू नको. मग काय करण्याकरता चुकायचं नाही. हे 4 मुद्दे आजच्या कीर्तनामध्ये सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचवणारे आणि थांबणारे. विठ्ठल या सेवेला, या विचार पुष्पाला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य. सद्गुरू याच न्यायाने अगदी थोडासा स्पर्श करतो, पुढे सरकतो. हा कार्यक्रम कशानिमित्त प्रत्येकाला ज्ञान, प्रत्येकाला माहिती, प्रत्येकाला कल्पना, प्रत्येकाला ठाऊक आहे. पण तरी सुद्धा सांगणं सांगणारच किंवा वक्त्याचं अगदी कर्तव्य ठरत असते. या न्यायाने अगदी थोडासा स्पर्श करतो, पुढे सरकतो. आज या ठिकाणी आपल्या गावातील एक वारकरी ज्ञानोबरांच्या हरिपाठाबद्दल नितांत श्रद्धा ज्यांच्या मनामध्ये होती, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्माच्या चरणाबद्दल नितांत निष्ठा ज्यांच्या मनामध्ये होती, विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनगरांच्या वारीच्या अनुषंगाने सेवा जे पार पाडत होते, आपल्या भक्ती मंडळाचे सदस्य आणि वारकरी संप्रदायाचे पायी कैलासवासी आदरणीय वंदनीय भाऊसाहेबजी तुकाराम कदम यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आणि शास्त्रीय भाषेमध्ये सांगायचं जर ठरलं तर चेटश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्व मंडळीपर्यंत येऊन पोहोचलो. यांना अखेरचा निरोप देत असताना काहीतरी भगवंताबद्दल प्रेम व्यक्त व्हावं, आदर व्यक्त व्हावा, आपुलकी व्यक्त व्हावी या दृष्टिकोनातून, काहीतरी भगवंताबद्दल ज्ञानदान घडावं या दृष्टिकोनातून आजचे ज्ञानदान, आजचे संकीर्तन आणि या संकीर्तन सोहळ्याकरता उपस्थित उभ्या महाराष्ट्राला पूज्य झालेले सगळे नाशिक रत्न मंडळी इथपर्यंत येऊन पोहोचले. गोड ज्यांनी कीर्तनाची पंचपदी गायली असं नाशिक जिल्ह्याचं भूषण, गोड गळ्याचे धनी आणि तितकाच गोड ज्यांचा स्वभाव आहे अशा आदरणीय वंदनीय सागरजी महाराज घुमरे या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचले. महाराजांना पवित्र अंतकरणाने वंदन करतो. महाराजांचे शेजारी उभा असणारा रत्न, गोड गळ्याचे धनी आणि प्रातस्मरणीय कैलासवासी वैकुंठवासी आदरणीय वंदनीय निवृत्ती बाबा घुरवडकर श्री महाराजांचे कृपापात्र शिष्य, नम्रशील व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांपेक्षा ज्येष्ठ आहेत, पण त्यांच्याकडे पाहून वाटत नाही ते ज्येष्ठ आहेत. आदरणीय वंदनीय किरणजी महाराज लोहकरे ते या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचले, त्यांनाही वंदन करतो. त्याच पद्धतीने मृदुंगावरती ज्यांची गोड थाप पडते, आपल्या मृदुंग साधनेच्या माध्यमातून, मृदुंग कलेच्या माध्यमातून आपल्यासारख्या अनेक सोची सज्जनांची मन ज्यांनी वेधून घेतले, संबंध महाराष्ट्रातील सोची सज्जनांच्या मनावरती ज्यांनी अधिराज्य गाजवले असे मृदुंग मार्तंड आदरणीय वंदनीय ओंकारजी महाराज राहते. खरं महाराजांच्या कुटुंबामध्ये खूप मोठी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव, नाशिक जिल्ह्याचं भूषण आदरणीय वंदनीय सद्गुरू निवृत्ती बाबा राहते श्री महाराजांचे ते चिरंजीव आहे. आपल्या गावाला अनेक वर्षाचं खऱ्या सानिध्य बाबांचं आहे. आदरणीय वंदनीय ओंकार महाराज राहते तेही या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचते. महाराजांनाही पवित्र अंतकरणाने वंदन करतो. आमच्या ओंकार महाराजांची थाप असेल, किरण महाराजांचा आवाज असेल, सागर महाराजांचा आवाज असेल आणि माझी थोडीफार बडबड, आदरणीय आमचे हरिभाऊ, खऱ्या हरिभाऊ सुद्धा या कीर्तनाकरता उपस्थित आहे. हरिभाऊंचा आवाज असेल आणि माझी थोडीफार बडबड ही गोड पद्धतीने तुमच्या कानापर्यंत जे पोहोचवण्याचं काम करताय. आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव, नाशिक जिल्ह्याचं भूषण, खऱ्या अर्थाने सेलिब्रिटी साऊंड सिस्टीमच्या यादीमध्ये ज्यांचं मोठं नाव आहे अशा आदरणीय वंदनीय माझे जिवलग मित्र नवनाथ भाऊ राहते तेही या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचले. तुम्हालाही वंदन करतो, तुमच्याही चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. अतिशय गोड त्यांचा साऊंड आहे, त्यांच्याकडे पाहताच नाही त्यांना समजतं.
या महाराज लोकांना काय पाहिजे नक्की? त्यांच्याकडे पाहिलं की त्यांना सांगावं लागत नाही डिले द्या, इको द्या, बेस द्या, ट्रबल द्या, गेन द्या, काही सांगावं लागत नाही. त्यांच्याकडे पाहता क्षणी त्यांना सगळं समजतं. अनुभवी संस्कृतीचे संचालक आदरणीय नवनाथ भाऊ राहते ते या कीर्तना करता इथपर्यंत येऊन पोहोचणे मोठं सहकार्य त्यांचं आहे. आणि महाराज लोक कितीही चांगले असले तरी आमच्या दोऱ्या कोणाच्या हातात असतात? त्यांच्या हातात असतात. आणि म्हणून गोड खऱ्या अर्थाने ऑपरेटर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, तुम्हालाही वंदन करतो. खऱ्या अर्थाने विलेकराच्या स्वरूपाने आमच्या अशोक भाऊ कीर्तनामध्ये सहकार्य करतात, सेवा करतायत. तुमच्याही पवित्र मंत्रकरणाला वंदन करतो. संपूर्ण गावातलं भजनी मंडळ आहे. आता बहुतेकांचे नाव मला परिचित आहे, बहुतेकांचे परिचित नाही, पण सगळेच जण माझ्या जीवाचे आहात. सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन. जे उभे आहेत त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद. जे कीर्तनामध्ये खाली बसले ते भजनी मंडळाला सुद्धा पवित्र अंतकरणाने धन्यवाद. विठ्ठल ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीत माझ्यापेक्षा आणि तुमच्या सगळ्यांपेक्षा लहान, पण तरी सुद्धा तुम्ही मनाचा मोठेपणा करून कीर्तनामध्ये टाळ घेतला. ही तुमच्या मनाची मोठेपणाची श्रीमंती आहे. काही काही मंडळीला टाळ घ्यायला सुद्धा खऱ्या अर्थाने कस तरी वाटतं. आपल्यापेक्षा लहानच्या कीर्तनामध्ये का टाळ घ्यायचा अशी बहुतेकांची भावना असते. महाराष्ट्रभर फिरत असताना आम्हाला अनुभव येत होतो. पण तुम्ही सगळे पुण्य आणि पवित्र मंडळी आहात. मनाचा मोठेपणा करून तुम्ही सहकार्य करण्याकरता कीर्तनामध्ये उभे राहिले. खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. विठ्ठल सुंदर नियोजनामध्ये येण्याचा योग ज्यांच्या माध्यमातून मज पामरापर्यंत येऊन पोहोचला. एक गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व. बहुतेकांच्या मुखामध्ये गोडवा असतो, बहुतेकांच्या स्वभावामध्ये गोडवा असतो आणि वेगवेगळ्या गुणाच्या स्वरूपाने गोडवा बहुतेकांमध्ये पाहायला मिळतो. पण आपल्या चितेगावाचं नाव, आपल्या संपूर्ण गावचं नाव ज्यांच्या गोड हाताच्या गोडव्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर झालंय अशा आपल्या गावातील पाकतज्ञ आदरणीय वंदनीय नवनाथ भाऊ कदम गोड आचार्य. खऱ्या अर्थाने बहुतेक ठिकाणी भाऊंचं नाव स्वतःहून ऐकायला मिळतं. ही त्यांच्या खऱ्या अर्थाने हातातल्या गोडव्याची श्रीमंती आहे. अशा आदरणीय वंदनीय नवनाथ भाऊ कदम त्यांच्या निमंत्रणामुळे आज या सेवेचा योग मज पामारापर्यंत येऊन पोहोचलाय. समोर बसलेले सगळे नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट, कुटुंबावरती प्रेम करणारे सगळ्याच्या सगळे चाहते मंडळी, जिवलग मंडळी, या कुटुंबातले सगळ्याच्या सगळे सदस्य मंडळी, सगळ्यांच्या एकोपाने हा सोहळा पूर्णत्वाच्या दिशेला जातोय. सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. कैलासवासी आदरणीय वंदनीय वारकरी संप्रदायाचे पाईक भाऊसाहेब बाबांच्या पश्चात मोठा परिवार आहे. प्रपंचरूपी गाडा ओढण्याकरता, प्रपंचरूपी गाडा चालवण्याकरता ज्या पत्नी नावाच्या अस्तित्वाने सहकार्य केलं, साथ दिली, त्या गंगा भगीरथी मालती भाऊसाहेब कदम त्यांच्या जीवनातून गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला एक पती नावाचं अस्तित्व गेल्या वर्षी कायमस्वरूपी गतिमान झालं. आदरणीय वंदनीय श्री दत्तू तुकाराम पाटील कदम, आदरणीय वंदनीय श्री विष्णू तुकाराम पाटील कदम, आदरणीय वंदनीय श्री रावसाहेब तुकाराम पाटील कदम या तीन भावंडांच्या जीवनातून भाऊसाहेब काकांच्या स्वरूपाने एक बंधुत्व नावाचं प्रेम, बंधुत्व नावाचा आधार गेल्या वर्षी याच दिवसाला कायमस्वरूपी गतिमान झाला. सौभाग्यवती गंगूबाई शिवराम कोल्हे, सौभाग्यवती मुक्ताबाई उखाजे आहेर या दोन बहिणींच्या जीवनातून बंधुत्व नावाचं प्रेम गेल्या वर्षी भाऊसाहेब काकांच्या स्वरूपाने कायमस्वरूपी गतिमान झालं. सौभाग्यवती सुनीता भास्कर मते, सौभाग्यवती वनिता गणेश वडभुले आणि आदरणीय वंदनीय श्री प्रवीण भाऊसाहेब कदम या तिघांच्या जीवनातून बाप नावाचा आधारवड, बाप नावाचा वटवृक्ष, निस्वार्थ भावनेने प्रेम करणारं बाप नावाचं पात्र गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला कायमस्वरूपी गतिमान झालं. आदरणीय श्री शिवनाथ विष्णू कदम, आदरणीय श्री इंद्रवान दत्तू कदम, आदरणीय श्री लक्ष्मण विष्णू कदम, नवनाथ रावसाहेब कदम, युवराज रावसाहेब कदम, त्या पद्धतीने सौभाग्यवती स्वाती सुनील रायते, सौभाग्यवती बेबी केशव मुळाने, सौभाग्यवती जिजा राजेंद्र खापरे, सौभाग्यवती मनीषा मनोज निकम यांच्या जीवनातून एक चुलता नावाचं अस्तित्व आदरणीय वंदनीय भाऊसाहेब काकांच्या स्वरूपाने कायमस्वरूपी गतिमान झालं. आणि नातू नातवंडांच्या जीवनातून लाड पुरवणारा आजोबा नावाचं अस्तित्व गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला कायमस्वरूपी गतिमान झालं. चिरंजीव ओम, आदेश आणि या दोघांच्या जीवनातून
आजोबा नावाचं अस्तित्व संपलं. सुनबाई आहेत सौभाग्यवती मनीषा प्रवीण कदम. या संपूर्ण कदम परिवाराला, कदम परिवाराच्या नातेवाईकांना, मित्रांना, आपतेष्टांना, कुटुंबावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या चाहते मंडळीला गेल्या वर्षी याच पूर्ण दिवसाला कैलासवासी भाऊसाहेब काकांनी अनाथ करावं आणि हेलोकीची यात्रा संपूर्ण परलोकीत निघून जावं लागतंय. मृत्यूलोकातलं सत्य नाही असं नाही, पण जावं लागतंय. मृत्यूलोकातलं सत्य जरी असलं, मरण तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला ठरलेलं जरी असलं, तरी आपल्या कुटुंबामधून, आपल्या परिवारामधून आई नावाचं अस्तित्व आणि बाप नावाचं अस्तित्व जाऊच नाही. ही अवस्था तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाची. मग तुमची आमची आई किंबहुना तुमचा आमचा बाप कसाही जरी असला, उठता येत नसद्या, बोलता येत नसद्या, चालता येत नसद्या, कोणतंही काम स्वकर्तृत्वावरती पार पाडता येत नसद्या, परंतु जोपर्यंत बाप नावाचं अस्तित्व आणि आई नावाचं अस्तित्व आपल्या कुटुंबामध्ये हयात आहे, तोपर्यंत घरामध्ये मोठा प्रकाश असतो. पण ज्या दिवशी आई नावाचं अस्तित्व किंबहुना बाप नावाचं अस्तित्व आपल्या कुटुंबामधून नाहीच होतं, त्या दिवशी कुटुंबावरती जो अंधार पडतो, तो अंधार कितीही व्होल्टेजचे दिवे, कितीही मरकुरी बल्ब, नवे लाखो करोडो मेणबत्त्या जरी लावल्या तरी ते प्रकाश भरून निघत नाही. तो माय आणि बाप गेल्याचा अंधार असतो. का करणार आहे वडील तुमच्या आमच्या कुटुंबामधून? कारण या जगाच्या पाठीवरती, विश्वाच्या पाठीवरती तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे फक्त व्यावहारिक दृष्टिकोनातून दोन पात्र सांगितले. पहिलं पात्र सांगितले आई नावाचं अस्तित्व आणि दुसरं पात्र सांगितले बाप नावाचं अस्तित्व. व्यावहारिक दृष्टिकोनातून बारकाने जर विचार जर केला तर आईसारखं निस्वार्थ प्रेम आणि बापासारखं निस्वार्थ प्रेम कोणी तुमच्या आमच्या जीवनात करत नाही. स्वतःच्या पोटाला लागलेली भूक कुठतरी बाजूला सारावी आणि आपले मुलं बाळ उपवाशी झोपू नये याकरता सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत मुलाबाळांच्या भूकेची चिंता करण्याकरता जी तत्पर राहते, त्या अस्तित्वाचं पहिलं नाव आहे आई नावाचं. स्वतःच्या मनातला लाभ बाजूला ठेवून, स्वतःच्या मनातला स्वार्थ बाजूला ठेवून निस्वार्थ भावनेने प्रीत करणार व्यावहारिक दृष्टिकोनातून पहिलं पात्र आहे. तर पहिलं पात्र म्हणजे आई नावाचं अस्तित्व. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आई कळयाची जाती करी लाभावे न प्रीती. आणि जशी आई तुमच्या आमच्यावरती प्रेम करते, तसं तुमच्या आमच्यावरती न दाखवता प्रेम करणारा अस्तित्व जे बाप करी जोडी
गोड पद्धतीने सागर महाराजांनी आपल्या मनापर्यंत पोहोचवला. तशी आई तुमच्या आमच्यावरती प्रेम करते, तसं निस्वार्थ भावनेने तुमच्या आमच्यावरती न दाखवता प्रेम करणारा पात्र म्हणजे बाप नावाचं अस्तित्व. जगद्गुरु तुकोबारायांचे पुरावे ते आमच्या माथ्यातले पुरावे नाही, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातले पुरावे. जगद्गुरु तुकोबारायांचा पुरावा असा, जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, बाप करी जोडी लेकुराची उडी आपुली कुरवंडी वाळवून एकाएकी केला निराशीचा धनी कडिये वागवणी भारतीचा. स्वतःच्या मनातल्या इच्छापेक्षा बाजूला सारून मुलाबाळांच्या मनातल्या इच्छापेक्षा पूर्णत्वाला गेल्याच पाहिजे हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून जीवन जगणारं अस्तित्व आणि संपूर्ण आयुष्याला मुलाबाळांकरता कात्री लावणारं अस्तित्व म्हणजे बाप नावाचं अस्तित्व. लेकीचं लग्न जर बापाला करायचं असलं आणि गरिबी अवस्था असू द्या बापाची, उठता येत नसू द्या, बोलता येत नसू द्या, चालता येत नसू द्या, कसंही वातावरण बापाच्या जीवनामध्ये असू द्या हो, आणि गरिबीची अवस्था जरी असली तर बाप मुलांना सांगतो काळजी करू नका, अरे माझ्या मुलीकरता मी जमीन विकण्याची तयारी ठेवेन, पण माझ्या मुलीला सासरच्या लोकांनी बोलू नये, छळू नये, हिंदवरून त्रास देऊ नये हा विचार बापाच्या मनात असतो. तुकडोजी महाराज गोड वर्णन करतात. तुकडोजी महाराज म्हणतात, बाप मनात जोरायचा लग्न लेकीच करी हुंड्या बांड्यासाठी शेत मुल्याला विकी. बाप मनात झुरायचा लग्न लेकीच करी हुंड्या बांड्यासाठी शेत मुल्याला विकी. असा कणवाळू बाप मला सोडून गेला. तुकड्या म्हणी माझा जीव वनवासी झाला. मुलाबाळांच्या अस्तित्वाकरता, मुलाबाळांच्या आनंदाकरता स्वतःच्या आयुष्याला खात्री लावणारं अस्तित्व म्हणजे बाप नावाचं अस्तित्व. हो त्याच्या फाटक्या सदा थिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्याने सदा कातर लावलेली. हो त्याच्या फाटक्या सदा थिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्याने सदा कातर लावलेली. मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना उरी होत कदाच तुया गोष्ट बापाची सांगताना. खंदी खमीस फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोतराला सकाळची गाळ जोडली. आली जत्रा गावाची बाप परगावी जायाचा. उधार पादार कापड पुरांना आणायचा आणि स्वतः जुन्या पाटक्यात जत्रेत फिरायचा. आमच्या सुखाची चिंता सदा मनात करायचा. निस्वार्थ होण्याला तुमच्या आमच्यावरती प्रेम करणार आहे. दुसरं पात्र व्यावहारिक दृष्टिकोनातून ते पात्र म्हणजे बाप नावाचं अस्तित्व. तुम्हाला कसाही जरी असला, उठता येत नसत्या, बोलता येत नसत्या, चालता येत नसत्या, स्वतःच्या कर्तृत्वावरती कोणतंही काम करता येत नसत्या,
परंतु जोपर्यंत बाप नावाचा सुद्धा आपल्या कुटुंबामध्ये हयात आहे, आपल्या पाठीमागे बापाचा आधार आहे, तोपर्यंत आपण भरभक्कमपणे जीवन जगायला मोकळं असतो गड्या. आणि बाप निघून गेल्यानंतर ज्यांना ज्यांना असं वाटत असेल मी बंगला बांधला, मी गाडी घेतली, मी हे केलं, मी ते केलं, मी जमीन घेतली, मी इस्टेट कमवली, अरे बाबा थोडेसे डोळे बंद कर आणि बालपण डोळ्यासमोर आण. ज्या वेळेला स्वतःच्या स्वकर्तृत्वामध्ये तुला तळपायावरती सुद्धा उभं राहता येत नव्हतं, त्यावेळेला आनंदाने आधार देत स्वतःच्या हाताने उभं करणार असतो तो म्हणजे बाप नावाचा अस्तित्व. वरवर आपला बाप कितीतरी कठोर दिसत असला तरी अखेरच्या श्वासापर्यंत मुलाबाळाबद्दल आस्था मनामध्ये ठेवून जीवन जगणारं अस्तित्व म्हणजे बाप नावाचं अस्तित्व. बाप नावाचं अस्तित्व